बरं 31 जण आलेले आहेत आता सध्याला. आपण सुरुवात करूयात लेक्चरला. बघा लास्ट लेक्चरमध्ये आपण ज्यावेळेस लास्ट लेक्चर झालं होतं त्यावेळेस ग्रंथी संस्था हा टॉपिक बघत होतो आपण. ग्रंथी संस्था ग्रंथींचे प्रकार किती पडतात सांगितलं आपण. 2 प्रकार पडतात, अंतस्रावी ग्रंथी आणि बाह्यस्रावी ग्रंथी. बरं हे सगळे पॉईंट आपण पाहिले होते. त्यातली सर्वात शेवटची एक ग्रंथी बाकी राहिली होती. ती सर्वात शेवटची म्हणजेच कुठली? स्वादुपिंड ग्रंथी ही सर्वात शेवटची बाकी राहिली होती. तर स्वादुपिंड ग्रंथी संदर्भात माहिती बघूयात. बघा एक एक पॉईंट. बरं आवाज सगळ्यांना येत असेल, नसेल तर बघा कमेंट करा खाली. बघा पहिला पॉईंट याचा, स्वादुपिंड ग्रंथी जर बघितली आपण ही शरीरातील एकमेव अशी ग्रंथी आहे जी अंतस्रावी पण आहे आणि बाह्यस्रावी सुद्धा आहे. बघा आपण लास्ट लेक्चरमध्ये पॉईंट पाहिला होता की अंतस्रावी ग्रंथी त्या काय करत असतात? संप्रेरके स्रवत असतात आणि बाह्यस्रावी ग्रंथी हे काय स्रवत असतात? विकरे स्रवत असतात. हे 2 पॉईंट आपण पाहिले होते. आता याच्या पलीकडे जर बघितलं आपण, स्वादुपिंड ग्रंथी काय करत असते? विकर सुद्धा सवते आणि संप्रेरक सुद्धा सवते. त्यामुळे त्याला काय म्हटलेले आपण? दोन्ही प्रकारात मोडते. म्हणजे स्वादुपिंड ग्रंथी ही अंतस्रावी ग्रंथी सुद्धा आहे आणि बाह्यस्रावी ग्रंथी सुद्धा आहे. बघा आता स्वादुपिंडासाठी अंतस्रावी का म्हणायचं असं जर प्रश्न विचारला का, कारण की इन्शुलिन आणि ग्लुकॅगॉन ही 2 संप्रेरके स्रवली जातात, त्यामुळे त्याला म्हणणार आपण अंतस्रावी ग्रंथी. आणि बाह्यस्रावी ग्रंथी असं का म्हणणार? का तर याच्यामध्ये स्वादुपिंड रस जो आहे किंवा स्वादुरस असं म्हणतो आपण शॉर्टमध्ये, स्वादुपिंड रस किंवा स्वादुरस हे त्याच्यामधून स्रवत असतं, त्यामुळे त्याला काय म्हणणार आपण? बाह्यस्रावी ग्रंथी. आता पुढचा पॉईंट जर बघितला, आता हे दोन्ही पॉईंट तिथं पुढं स्पष्टीकरण दिलेले आहेत. एक एक पॉईंट बघूयात. विकर, विकर कुठलं सांगितलं आपण? स्वादुपिंड रस. आणि संप्रेरक कुठला आहे? इन्शुलिन. बरं हा टॉपिक जो आहे व्यवस्थित समजून घ्या पॉईंट. याच्या पुढचा टॉपिक जो आहे आपला तो पचन संस्था टॉपिक येणार आहे आणि त्या टॉपिकमध्ये हेच सगळे पॉईंट आहे तसे रिपीट होणार आहेत बघा. त्यामुळे हा पॉईंट व्यवस्थित समजून घ्या. तर एक एक पॉईंट बघूयात आपण. स्वादुपिंड रस जो आहे त्या स्वादुपिंड रसात 3 महत्त्वाचे घटक असतात. ते 3 महत्त्वाचे घटक म्हणजेच कोणते? लायपेज, अमायलेज आणि ट्रिप्सिन. हे 3 महत्त्वाचे घटक आहेत. आपण मागं लेक्चरमध्ये पॉईंट सांगितला होता, मानव जे अन्न खातो, मग आता कुठले अन्न खातो आपण? म्हणजे अन्नामधून आपल्याला मेद, प्रथिने, कर्बोदके हे घटक भेटत असतात आणि ते घटक भेटल्यानंतर आहे तसे आपण रक्त शोषू शकतो का? तर नाही शोषू शकत. त्यासाठी काय करावं लागतं? त्याचं साधं स्वरूप तयार करावं लागतं. बघा साधं स्वरूप. आता मेदाचं साधं स्वरूप जर बघितलं आपण, मेदाम्ल हे साधं स्वरूप असतं, कर्बोदकांचं साधं स्वरूप ग्लुकोज असतं आणि प्रथिनांचं साधं स्वरूप अमायनो ॲसिड हे साधं स्वरूप असतं. आता आपण ज्यावेळेस मेद, प्रथिने, कर्बोदके हे ज्यावेळेस घटक खातो त्यावेळेस त्यांचं साधं स्वरूप होणं गरजेचं असतं आणि हे साधं स्वरूप करण्यासाठी कोण कार्य करतं? तर स्वादुपिंड रस हे कार्य करत असतं. आता याच्यामध्ये जर एक एक पॉईंट बघितला आपण, आता लायपेजचं कार्य काय असतं? फक्त लायपेज, मेदाचं रूपांतर मेदाम्लामध्ये करणं हे लायपेजचं कार्य झालं. अमायलेजचं कार्य काय या ठिकाणी? कर्बोदकांचे रूपांतर ग्लुकोजमध्ये करणे. आणि ट्रिप्सिनचं कार्य काय सांगितलेले? प्रथिनांचे रूपांतर अमायनो ॲसिडमध्ये करणे हे ट्रिप्सिनचं कार्य आहे. बघा स्वादुपिंडाचं बेसिक, स्वादुपिंड रस जो आहे त्याचे एकदम बेसिक फंक्शन आपण या ठिकाणी सांगितलेले आहेत. आता यातला दुसरा पार्ट जो आहे, दुसरा पार्ट म्हणजेच काय? इन्शुलिन आणि ग्लुकॅगॉन हा दुसरा पार्ट. आता याच्यामध्ये काय काय ते पॉईंट बघूयात आपण. बघा आता इन्शुलिन स्वादुपिंडामध्ये अल्फा, बीटा आणि डेल्टा आता या अशा प्रकारच्या पेशी असतात. म्हणजे अल्फा पेशी, बीटा पेशी, डेल्टा पेशी अशा 3 प्रकारच्या पेशी असतात. त्यातल्या बीटा पेशी ज्या असतात, बीटा पेशी, या बीटा पेशी काय करत असतात? इन्शुलिन तयार करण्याचं कार्य करत असतात. परत एकदा रिपीट करतो. स्वादुपिंडामध्ये बीटा पेशी असतात आणि त्या बीटा पेशी इन्शुलिन तयार करण्याचं कार्य करत असतात. आता इन्शुलिन तयार झाल्यानंतर इन्शुलिनचं कार्य काय असतं? रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवणे हे त्याचं कार्य असतं. बघा जर शॉर्टमध्ये याचं फंक्शन सांगतो बघा. ज्यावेळेस आपण जेवण करतो, जेवण केल्यानंतर त्या सगळ्या अन्नाचं शोषण रक्तामध्ये केलं जातं आणि त्याच टायमिंगला रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण वाढते. आता ज्यावेळेस जेवण केलं, रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण वाढलं, आता त्याच्यानंतर जर बघितलं इन्शुलिन कार्य करतं. बघा आता रक्तातील ग्लुकोजचं प्रमाण वाढलं, ते कमी करायचे, मग ते कमी यकृतामध्ये साठवलं जातं, कमी करून रक्तातून, किंवा आपल्या मांसपेशीमध्ये साठवलं जातं. यासाठी कार्य कोण करतं? इन्शुलिन कार्य करत असतं. बघा परत एकदा बेसिक फंक्शन सांगतो. इन्शुलिनचं कार्य काय?
सिक्वेन्सनी जर बघितलं आपण तर पहिल्यांदा आपण जेवण उपाशी पोटी जर बघितलं आपण रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण कमी असते. जेवण केल्यानंतर रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण वाढणार आहे आणि ते वाढल्यानंतर ते कमी करण्याचं कार्य कोण करत असतं? इन्शुलिन ते कार्य करत असतं. आणि बीटा पेशींना जर इजा झाली तर इन्शुलिन स्रावण्याचं प्रमाण कमी होतं आणि इन्शुलिनचं प्रमाण जर कमी झालं परिणामी रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण वाढतं आणि त्यालाच काय म्हणतो आपण? मधुमेह किंवा डायबिटीज झाला असं आपण म्हणतो बघा. सर्वात शेवटची ग्रंथी होती बघा ही ग्रंथी संस्थेमधली. आता याच्या पचन संस्थेमध्ये आता आपण ग्रंथी संस्थेमधले बरेच जे पॉईंट पाहिले ते आहे तसे पॉईंट या ठिकाणी रिपीट होणार आहेत. त्यामुळे ग्रंथी संस्था जर व्यवस्थित समजलं असेल तुम्हाला पचन संस्था व्यवस्थित समजून जाईल बघा. तर पचन संस्थेमध्ये एक डायग्राम दाखवतो पहिली तुम्हाला. बघा आता या ठिकाणी पचन संस्थेमध्ये आपल्याला काय काय पॉईंट बघायचे आहेत. तर याच्यामध्ये एकच मिनिट थांबा. आता याच्यामध्ये बघा सगळ्यात पहिल्यांदा पचन संस्था म्हणजेच काय? आपण ज्यावेळेस अन्न खातोय त्यावेळेस ते मुखामध्ये जाणार आहे. मुखानंतर पुढचा घटक जर म्हणजे अवयवांचा सिक्वेन्स जर बघितला आपण पहिल्यांदा येणार आहे काय? मुख. त्याच्यानंतर अन्ननलिका, या ठिकाणी अन्ननलिका. नंतर पुढचा पार्ट कुठला आहे? जठर. जठराच्या नंतर कुठला आहे? लहान आतडे. लहान आतड्यानंतर कुठला आहे? या ठिकाणी मोठे आतडे. बरं या क्रमाने आपल्याला सिक्वेन्स बघायचा आहे. आता याच्यामध्ये या सिक्वेन्समध्ये परत आपल्याला यकृताची माहिती परत बघावी लागते आणि स्वादुपिंडाची पण माहिती पुन्हा एकदा बघावी लागते आणि हे दोन्ही पॉईंट आपण ग्रंथी संस्थेमध्ये सुद्धा बघितलेले आहेत. बरं आता पुढचा पॉईंट बघूयात आपण. बरं त्या लक्ष बघा सगळ्यांनी. पचन संस्थेमध्ये पहिला अवयव किंवा पहिला घटक कोणता सांगितला आपण? मुख. आता या मुख हा ज्यावेळेस पॉईंट बघतो आपण मुखामध्ये आपल्याला 3 गोष्टींचा अभ्यास करायला लागतो. ते 3 गोष्टी म्हणजेच कोणत्या? लाळेच्या ग्रंथी, दात आणि जीभ. बघा परत एकदा रिपीट करतो. पचन संस्थेमध्ये पहिला घटक आहे मुख आणि मुखामध्ये आपल्याला 3 गोष्टींचा अभ्यास करायला लागतो. लाळेच्या ग्रंथी, दात आणि जीभ. आता यातला आपण लाळेच्या ग्रंथी हा पॉईंट लास्ट लेक्चरमध्ये पाहिलेला आहे ग्रंथी संस्थेमध्ये. तरी पण एकदा शॉर्टमध्ये मी या ठिकाणी रिपीट करतो. आपण ज्यावेळेस अन्न खातो तर लाळेमध्ये जवळपास 90-95% काय असतं? पाणीच असतं. आणि लाळेमध्ये महत्त्वाचे 2 घटक असतात, टायलिन आणि लायसोझोम्स. हे 2 महत्त्वाचे घटक असतात. आता हे टायलिनचं कार्य काय असतं? स्टार्चचे रूपांतर माल्टोजमध्ये करणे आणि लायसोझोम्सचं कार्य काय असतं? सूक्ष्म जीवजंतूंचा नाश करणे. हे लायसोझोमचं कार्य असतं. तर हे दोन्ही पॉईंट आपण लास्ट लेक्चरमध्ये पाहिले होते. याच्यानंतर पुढचा पार्ट येतो तो म्हणजेच कुठला? दात. आता दाताचीच माहिती या ठिकाणी दिलेली आहे. बरं आता मानवाचं आयुष्य जर बघितलं एकूण आयुष्यामध्ये मानवाला किती वेळा दात येतात? तर 2 वेळा दात येतात. पहिल्यांदा जर बघितलं आपण पहिले कधी येतात? ते जन्म झाल्यानंतर 6 महिन्यांनी दुधाचे दात येतात आणि 5 ते 7 वर्षांच्या दरम्यान ते दुधाचे दात पडून परमनंट दात येतात म्हणजे नवीन दात येतात. आता या ठिकाणी बघा मानवी आयुष्यात एकूण किती वेळा दात येतात? 2 वेळा. पहिले तर त्याला काय म्हणतो आपण? दुधाचे दात आणि नंतर जे येतात त्यांना परमनंट दात असं म्हणू शकतो आपण. आता दातांचे प्रकार जर विचारले आपल्याला इथं पहिलाच पॉईंट इथं दातांचे प्रकार किती पडतात? तर एकूण 4 प्रकार पडतात. आता पहिला प्रकार पटाशी, सुळे, नंतर काय येईल इथं? उपदाढा आणि नंतर सर्वात शेवटचा दाढा. बघा परत एकदा रिपीट करतो. दातांचे एकूण किती प्रकार पडतात? एकदम बेसिक प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर 4 प्रकार पडतात. 4 प्रकार कोणते कोणते? पटाशी, सुळे, उपदाढा आणि दाढा हे 4 प्रकार पडतात. बरं तर लहान मुलांना आणि प्रौढ व्यक्तींना या संदर्भात फक्त एकच फरक आहे. आपण तो पुढे बघूयात जसं जसं पुढे जाईल तसं. पहिला पॉईंट बघा इथं आता उपदाढा जर बघितल्या उपदाढा आता इथं 4+4 आणि टोटल 8 इथं परत काय लिहिलंय मी? 4+4 टोटल 8. आता याचा अर्थ काय झाला बघा. मानवी मुखात एकूण 2 संच असतात. एक वरचा संच आणि खालचा संच असं म्हणतो आपण. आता वरच्या संचात एकूण 4 दाढा पटाशीचे दात असतात आणि खालच्या साईडला एकूण 4 असतात बघा. म्हणून 4+4 8 असं लिहिलेलं आहे. लहान मुलांना पटाशीचे 8च असतात आणि प्रौढ व्यक्तीसाठी पटाशीचे किती असतात? 8च असतात. पटाशीचे दात म्हणजेच काय? आपल्याला सर्वात पुढचे जे 4 दात असतात म्हणजे सरळ जन्म झाल्यानंतर सर्वात पहिले जे 4 दात येतात
त्यांनाच काय म्हणणार आहे आपण, पट्टाशीचे दात असं म्हणतो. बघा, पट्टाशीचे दात म्हणजेच काय, 4+4 टोटल किती, 8. लहान मुलांना पण 8 आहेत, प्रौढ व्यक्तीसाठी सुद्धा 8च आहेत. त्याच्यानंतर दुसरा प्रकार येतो सुळे. सुळे म्हणजेच काय, असे अनुकुचीदार असं टोक असतं त्याला, त्यामुळे सुळे असं नाव पडलेलं आहे. सुळेसाठी बघा, लहान मुलांना वरच्या संचात 2 आणि खालच्या संचात 2, टोटल किती, 4. प्रौढ व्यक्तीसाठी पण सेम टू सेम 4. सुळे अनुकुचीदार म्हणजे टोक असतं असं, बरोबर पट्टाशीचे दात जिथं ज्या ठिकाणी संपतात त्याच्या शेजारीच बरोबर कुठले दात असणार आहेत, सुळे. म्हणजे वरच्या साईडला 2 आणि खालच्या साईडला 2, असे एकूण 4. पुढचा प्रकार येतो उपदाडा. आता उपदाडा जर बघितले आपण, 4+4 टोटल किती असणार आहेत, 8 उपदाडा. आणि प्रौढ व्यक्तीसाठी सुद्धा किती असणार आहेत, टोटल 8च असतात. काहीच फरक नाही इथपर्यंत लहान मुले किंवा प्रौढ व्यक्तीसाठी. आता फरक कुठं आलाय या ठिकाणी, दाडांसाठी फरक आलाय. लहान मुलांना म्हणजे दुधाच्या दातांमध्ये दाढा असतात का, तर नसतात बघा त्या ठिकाणी. आणि प्रौढ व्यक्तीसाठी जर बघितलं आपण, 6+6 टोटल 12 इतके असतात बघा. आता फरक काय बघा, इथं फक्त दाडांचा फरक आहे लहान मुले आणि प्रौढ व्यक्तींसाठी. आता इथं अजून एक प्रश्न बनू शकतो, कमेंट करून उत्तर द्या बघा मला. इथं तुम्ही पॉईंट जर व्यवस्थित समजला असेल तर प्रश्नाचं उत्तर देऊ शकता. लहान मुलांना एकूण दुधाचे दात किती येतात, कमेंट करून उत्तर द्या. 20, 20, 20, बऱ्याच जणांचं उत्तर आले 20. आपण टोटल केली तरी येऊ शकता बघा. आपण सगळ्यात पहिल्यांदा काय सांगितले, पटाशीचे दात. पटाशीचे दात किती असणार आहेत, पटाशीचे टोटल वरती 4 खाली 4 टोटल 8. नंतर पटाशी नंतर काय सांगितलं, सुळे. सुळ्यांना किती सांगितले, 4. म्हणजे 8, 4 आणि 8 टोटल किती झाले, 20. लहान मुलांना टोटल दुधाचे दात किती असतात, तर 20 असतात. आणि प्रौढ व्यक्तीची जर आपण टोटल केली तर त्या ठिकाणी 32 अशी टोटल परफेक्ट येते बघा. 32 म्हणजे प्रौढ व्यक्तीसाठी 32, लहानपणी 20. बरं, आता 32 आणि 20 यांची जर टोटल केली तर टोटल त्याची बेरीज किती येणार आहे, 52 अशी त्याची टोटल बेरीज येते बघा. अशा प्रकारे मानवाला पूर्ण आयुष्यात एकूण किती दात येतात, तर 52 दात येतात. एकदम बेसिक प्रश्न बनू शकतो हा सुद्धा. तर पुढचा पॉईंट बघा, दात हे कडक म्हणजे दात एकदम कडक असतात. दातांच्या वरती एक कडक आवरण असतं आणि ते कडक आवरण असण्याचं कारणीभूत कोण असतं, म्हणजे दातांच्या वरती कडक आवरण असतं त्यालाच काय म्हणतात, इनॅमल. इनॅमल असं म्हणतात. पॉईंट महत्वाचा आहे, विचारू शकतात बघा. दातांच्या वरती असं एक कडक आवरण असतं त्याला काय म्हणणार आपण, इनॅमल. भरतीचा किंवा क्लास 3चा एक फिक्स प्रश्न किंवा कॉमन प्रश्न आहे, फ्लोरिनच्या कमतरतेने कोणता रोग होतो. एकदम कॉमन प्रश्न आहे, पाठच असला पाहिजे. काय उत्तर यायचं, दंतक्षय हा रोग होतो बघा. दंतक्षय, फ्लोरिनच्या कमतरतेने दंतक्षय हा रोग होतो. आणि फ्लोरिनच्या आधिक्याने कोणता रोग होतो, तर डेंटल फ्ल्युरोसिस हा रोग होत असतो बघा. डेंटल फ्ल्युरोसिस हा रोग होतो. दोन्ही पॉईंट लक्षात ठेवा. डेंटल फ्ल्युरोसिस याच्यावरती आतापर्यंत प्रश्न विचारलेला नाहीये, पण विचारला जाऊ शकतो. पण दुसरा पॉईंट जो आहे, दुसरा पॉईंट म्हणजेच कुठला, फ्लोरिनच्या कमतरतेने कोणता रोग, दंतक्षय. हा क्लास 3चा कॉमन प्रश्न आहे. पोलीस भरती असेल, तलाठी असेल, सगळीकडे हा कॉमन प्रश्न आहे बघा. आता फ्लोरिन जर आपण बघितलं, आपल्याला पाण्यामधून भेटत असतं फ्लोरिन. आणि पाण्यामधून भेटतं ते किती भेटतं मग, 0.08 पार्ट्स पर मिलियन, म्हणजेच PPM असं म्हणतो बघा आपण. म्हणजे PPM, PPMचं फुल फॉर्म काय सांगितलं आपण, पार्ट्स पर मिलियन असं त्याला म्हणतो आपण, पार्ट्स पर मिलियन. याचा अर्थ काय झाला बघा, ज्या वेळेस आपण 1 मिलियन पाणी पिऊ ना, 1 मिलियन, 1 मिलियनचा अर्थ किती काय होतो, 10 लाख. 10 लाख लिटर ज्यावेळेस आपण पाणी पिऊ ना, त्यावेळेस त्याच्यामध्ये 0.08 एवढंच प्रमाण कशाचं असणार आहे, त्या फ्लोरिनचं प्रमाण असणार आहे बघा. म्हणजे एवढं नगण्य प्रमाणात आपण ते फ्लोरिन लागतं, आवश्यक असतं. पण तेवढी जरी भेटलं नाही आपल्याला तर कोणता रोग होऊ शकतो, दंतक्षय. आता दंतक्षय होतो याचा अर्थ काय होतो नक्की, तर त्या ठिकाणी दात किडतात, ठिसूळ होतात. बारीक जरी आपण काहीतरी कडक असं फळ जरी खाल्लं तरी दात पडू शकतात, त्यालाच काय म्हणणार आपण, दंतक्षय असं म्हणतो बघा. डेंटल फ्लोरोसिस मध्ये सुद्धा सेम टू सेम असंच होतं, दात किडतात किंवा ठिसूळ होतात, दात पडण्याची शक्यता असते. तर दात इथपर्यंत कोणाला पॉइंट असेल, प्रश्न असेल, विचारू शकता बघा. कोणाला प्रश्न,
ठीक आहे, पुढे बघा. अक्कलदाड पॉईंट हा सांगत होतो मी. आता या ठिकाणी दाडा जर पॉईंट बघितला आपण, दाडा किती आहे टोटल? 6 + 6 टोटल किती आहेत? 12. पण याच ठिकाणी म्हणजे जर बघितलं आपण जवळपास 18 वयापर्यंत 15 वयापर्यंत इथं 4 + 4 अशी कंडिशन असते. म्हणजे या ठिकाणी पण 8 अशीच कंडिशन असते. आता या ठिकाणी 2-2 का कमी केले मी? कारण की वरच्या संचात बरोबर शेवटचे दात आणि खालच्या संचातले पण सर्वात शेवटचे दात, या 4 दातांना आपण काय म्हणतो? अक्कलदाढ असं म्हणतो. तो बोली भाषेतला शब्द आहे. सायंटिफिक मध्ये म्हणजे किंवा सायन्स मध्ये त्याचा काय असा उल्लेख येत नाही बघा. तर आपलं फक्त बोली भाषेतलं आहे. अक्कलदाढ असं का म्हटलं? कारण की 15-16 वयानंतर त्या ठिकाणी त्या दाढा येतात आणि त्याच टायमिंगला आपल्याला अक्कल यायला सुरुवात होते. त्यामुळे ते असं एक रूढ झालेलं आहे की त्याला आपण अक्कलदाढ म्हणतो. असं सायंटिफिक लँग्वेजमध्ये किंवा सायन्समध्ये त्याला कुठं स्थान नाहीये. अक्कलदाढला आपण कशामध्ये कन्सिडर करतो? दाढा याच पॉईंटमध्ये कन्सिडर करतो बघा. बरं, पॉईंट क्लिअर झाला असेल. प्रश्न आहे का कुणाला? माईक चालू केलाय बघा, अजून कुणाला असेल ते विचारू शकता. सर हा, बरं काय प्रश्न आहे विचारा. ते दाडाच्या 8 आणि अक्कलदाढा 4 असतात का? अक्कलदाढ 4. ते दाढा 8 असतात आणि अक्कलदाढा 4 असतात का? अक्कलदाढ 8 नाही. एक मिनिट बघा, दाढा जर बघितले आपण, दाढांची संख्या 4 म्हणजे दाढांची संख्या जर विचारली आपल्याला त्याचं उत्तर 12च येणार आहे. पण आपलं 15-16 वय होईपर्यंत त्या ठिकाणी ह्या 6 + 6च्या ऐवजी 4 + 4 अशी कंडिशन असते. म्हणजे वरच्या साईडला 4 आणि खालच्या साईडला 4 अशी कंडिशन असते. आणि वरच्या साईडला सर्वात शेवटचे 2 दात आणि खालच्या साईडला सर्वात शेवटचे 2 दात, त्यांनाच आपण अक्कलदाढ म्हणतो. म्हणजे जर आपल्याला जर प्रश्न जर तुम्ही जसा प्रश्न म्हणताय तसा प्रश्न जर बनवायचा झाला, एकूण अक्कलदाढ किती आहेत, तर त्याचं उत्तर येणार आपलं 4. कारण की वरच्या साईडला शेवटचे 2 दात आणि खालच्या साईडचे सर्वात शेवटचे 2 दात, याला काय म्हणणार आपण? अक्कलदाढ असं म्हणू शकतो. ते पण बोली भाषेतला झाला. विज्ञानामध्ये त्याला कुठेही स्थान नाहीये बघा. तर झाला असेल क्लिअर? सर हा हॅलो, हा, विचारा, ऐकू येतोय ऐकू. प्रश्न जर असं दाढांचा विचारला तर 12 सांगायचे ना दाढा? हा, 100% 12 सांगायच्या. दाढा एकूण किती असत? तर 12. 100% उत्तर हेच असणार. ठीक आहे, पुढे जाऊयात. आता पुढचा पार्ट बघा तिथं कुठला आहे? जीभ. जीभ हा पार्ट पुढचा आहे. आता जीभ साठी जर बघितलं आपण, मानवाला जीभ, बरं, ज्ञानेंद्रिय टोटल किती असतात? टोटल 5 ज्ञानेंद्रिय असतात. त्या 5 ज्ञानेंद्रियापैकी एक ज्ञानेंद्रिय म्हणजेच काय या ठिकाणी? जीभ. आता जिभेमुळे काय होत असतं? आपल्याला अन्नाची चव समजत असते. आता ही चव समजण्यासाठी जिभेवरती एक घटक असतात महत्वाचे, त्यालाच काय म्हणतो आपण? रुचिकलिका. रुचिकलिका शब्द लक्षात ठेवा. टेस्ट बर्ड्स असं म्हणतो इंग्लिशमध्ये, किंवा त्याला रुचिकलिका असं म्हणतात. जिभेवरती विविध भागावरती चव समजण्यासाठी रुचिकलिका असतात बघा. आता कुठली चव कुठे समजते? एक बेसिक त्या ठिकाणी बघा काय सांगितले. जीभ जर बघितली, जिभेचे भाग जर टाप केले आपण, जिभेचा एकदम पुढचा भाग म्हणजे एकदम शेंडा जर म्हटलं, तर त्या ठिकाणी कोणती चव समजते? गोड. बरोबर अपोजिट साईडला म्हणजे आतल्या साईडला घशाच्या साईडला कोणती चव समजते? कडू. उजव्या आणि डाव्या कडेवरती कोणती चव समजते? तर आंबट, खारट आणि तुरट. बघा परत एकदा रिपीट करू. जीभ, जिभेच्या अग्रभागी कोणती सांगितली आपण? गोड. मागच्या बाजूला कोणती सांगितली? तर कडू. आणि उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला या दोन्ही बाजूला कोणती चव समजणार आहे? आंबट, खारट आणि तुरट. पाठ असला पाहिजे, पॉइंट विचारलेला नाहीये पण तरी पण 100% लक्षात असला पाहिजे. आता मध्यभागी जर बघितलं आपण, मध्यभागी चव समजते का? तर नाही समजत. तर आता हा विज्ञानातला पाठ झाला. हे जे पॉइंट सांगितले आपल्याला एक्झामला जर विचारले कोणत्या ठिकाणी कोणती चव भेटते, तर 100% आपल्याला उत्तर अशीच लिहायची आहेत. अग्रभागी गोड, मागच्या बाजूला कडू, उजव्या आणि डाव्या बाजूला आंबट, खारट आणि तुरट, आणि मध्यभागी कोणतीही चव समजत नाही. हे विज्ञान झालं. पण आता जर आपण ऍक्च्युअल लाईफमध्ये जर बघितलं आपण, अग्रभागी गोड तर समजतीच आहे, पण याचा अर्थ असा होतो का की या ठिकाणी आपल्याला गोड समजतच नाहीये? तर त्या ठिकाणी पण चव समजते, पण गोडचे जे काही जास्त सेन्स असतात ते सेन्स अग्रभागी असतात. सेम हेच लॉजिक सगळ्या चवीसाठी लागू होतं.
आता मध्यभागी कुठलीच चव समजत नाही असं होतं का? तर असं होत नाही. चव समजते पण सेन्स त्याचा थोडा कमी असतो. एक उदाहरण घेऊन जर सांगितलं मी तुम्हाला, आता समजा साखर जर आपण पुढच्या शेंड्यावरती जर ठेवली तर आपल्याला ती जास्त गोड लागेल, पण मध्यभागी जर ठेवली सेन्स कमी असल्यामुळे या ठिकाणी कमी चव लागणार आहे. हे फक्त पॉईंट मी समजण्यासाठी सांगितलेलं आहे. परीक्षेला उत्तरं काय लिहायची आपल्याला? अग्रभागी गोड, मागच्या बाजूला कडू, उजव्या आणि डाव्या बाजूला आंबट खारट तुरट आणि मध्यभागी कुठलीही चव समजत नाही. हे पॉईंट आपल्याला एक्झामला लिहायचे बघा. बरं, जीभ या संदर्भात एवढाच पॉईंट होता. क्लिअर झाला असेल सगळ्यांना? बरं, प्रश्न आहे का जीभ या टॉपिक वरती? बरं, अजून एक पॉईंट राहिला इथं, तिखट. तिखटचा पॉईंट राहिला. तिखट ही चव आहे का? तर तिखट ही चव नाहीये बघा. तिखट ही चव नसून काय ती आहे? संवेदना आहे फक्त. आणि ती संवेदना कशामुळे प्राप्त होते? मसाल्यामध्ये किंवा मिरचीमध्ये कॅप्सॅसिन नावाचा एक घटक असतो बघा, कॅप्सॅसिन. या कॅप्सॅसिनमुळे कॅप्सेसिन नावाचा घटक असतो. या कॅप्सेसिनमुळे काय होत असतं? आपल्याला ती संवेदना होत असते. एवढा डिटेल प्रश्न विचारणार नाहीयेत, म्हणजे कंबाईनला किंवा PSI ST असिस्टंटला विचारू शकतात की तिखटपणा कशामुळे जाणवतो आपल्याला, तर त्याचं उत्तर असणार आहे आपलं कॅप्सेसिन. कॅप्सेसिनमुळे हा तिखटपणा जाणवत असतो बघा. तिखट ही चव आहे का? तर चव नसून ती काय एक संवेदना आहे. बस, जिभेवरती एवढे प्रश्न या ठिकाणी बनू शकतात. तर पुढचा पार्ट येतो घसा. आता घसा यासाठी बघा, घसा हा अन्ननलिका आणि श्वसननलिका या दोन्हींचा सामूहिक मार्ग आहे. कारण की श्वास घेताना हवा सुद्धा त्याच ठिकाणावरून जाते आणि ज्यावेळेस जेवण करतोय त्यावेळेस अन्न सुद्धा त्याच ठिकाणावरून जात असतं. त्यामुळे घसा हा पचनसंस्था आणि श्वसन संस्था या दोन्हीचा सामूहिक मार्ग त्या ठिकाणी आहे बघा. तर पुढचा पॉईंट बघा काय दिलाय. अन्न मुखातून जेव्हा पुढे ढकलले जाते त्यावेळेस श्वसन नलिकेच्या इथं एक बारीक असा पडदा असतो. तो पडदा काय करतो? पडद्यामुळे काय होतं? श्वसन नलिका बंद केली जाते आणि त्या पडद्यालाच काय म्हणतो आपण? आदिकंठ किंवा इंग्लिशमध्ये इपिग्लॉटिस असं म्हणतात बघा, इपिग्लॉटिस. इपिग्लॉटिस इंग्लिश त्याला शब्द आहे आदिकंठ किंवा इपिग्लॉटिस. बघा, परत एकदा रिपीट करतो. तुम्ही व्हिडिओ बघितली असेल, आपण एक व्हिडिओ टाकली होती चॅनलवरती टेलिग्रामच्या, की त्या चॅनलमध्ये क्लिअर दाखवलं होतं अन्न ज्यावेळेस आपण गिळतो त्यावेळेस बरोबर तो आदिकंठ जो आहे तो श्वसन नलिका काय करून टाकतो? बंद करतो. बरं, ज्यांनी बघितले नसेल व्हिडिओ, टेलिग्रामच्या आपल्या दोन्ही चॅनलवरती टाकलेली आहे, तुम्ही दोन्हीपैकी कुठल्याही चॅनलवरती बघू शकता. बरं, एक मिनिट क्लिअर करू देत. बरं, पुढचा पॉईंट अन्ननलिका. आता अन्ननलिका याच्यावरती फक्त एक प्रश्न बनू शकतो, तो म्हणजेच काय? अन्ननलिकेची लांबी किती असते? याचं उत्तर येणार आहे 25 सेंटीमीटर. बरं, तर याचं कन्फ्युजन अजून एका नलिकेसोबत होऊ शकतं. श्वसन नलिकेची लांबी किती असते? आपण लास्ट लेक्चरमध्ये पाहिलं होतं. ज्यांना आठवत असेल कमेंट करून उत्तर सांगा मला. आठवलंच पाहिजे, आपण 2-3 वेळा रिपीट सुद्धा केलेला आहे तो पॉईंट. सांगा पटकन, चला कमेंट करून सांगा, श्वसन नलिकेची लांबी किती असते? परत एकदा विचारतो, श्वसन नलिकेची लांबी 10 ते 15, 10 उत्तर येत आहेत. 10 सेंटीमीटर, 10 कमी 10. बरं, 10 ते 15 ज्यांनी म्हटलं लेक्चरला नव्हता का? बरं, 4 एक कुणाचं तरी उत्तर आले. मंगेश 4 म्हणतोय, कोमल 10 म्हणतीये. बरं ठीक आहे, बघा या ठिकाणी आता 10 सेंटीमीटर आणि 4 एकक महत्वाचे आहे बघा. त्या ठिकाणी सेंटीमीटर मध्ये म्हटलं तर 10 येईल आणि इंचामध्ये विचारलं तर त्याला जवळपास आपण 2.5 भागलं तर उत्तर काय येईल त्याचं? 4. म्हणजे इंचात विचारलं तर 4 इंच आणि सेंटीमीटर मध्ये विचारलं तर 25 सेंटीमीटर हे आपलं उत्तर, सॉरी 10 सेंटीमीटर हे आपलं उत्तर असणार आहे श्वसन नलिकेसाठी. आणि अन्न नलिकेसाठी सेंटीमीटर किती आहे? 25 सेंटीमीटर. आणि याला जर आपण 2.5 भागलं तर किती येईल जवळपास उत्तर? सांगा पटकन चला. इंचामध्ये जर आपल्याला अन्न नलिका सांगायची असेल, इंचामध्ये अंदाजे सांगा काय येईल? बरं, 25 सेंटीमीटर भागिले 2.5 कुणालाच नाही येते का? किती होतंय? बरं, 8.5 एक उत्तर आलं. ठीक आहे, पुढं अजून 10, 10. बरं, 10 ला 2.5 भागलं तर 4 उत्तर येते, म्हणजे 4 आणि 4 8.
9-10 म्हणजे जवळपास 10 इंचच्या आसपास ती असणार आहे बघा. अन्ननलिकेची इंचामध्ये जर लांबी विचारली आपल्याला तर ती 10 इंचच्या आसपास असणार आहे. पॉईंट लक्षात ठेवा. अन्ननलिकेची लांबी 25 सेंटीमीटर किंवा 10 इंच आणि श्वसन नलिकेची लांबी 10 सेंटीमीटर किंवा त्यालाच काय म्हणू शकतो आपण, इंचामध्ये किती म्हणणार, 4 इंच असं म्हणू शकतो बघा. तर पुढचा पॉईंट बघूयात. तर जठर. आता या जठरामध्ये थोडेच पॉईंट नवीन असतील, बाकी जवळपास आपण सगळे ग्रंथी संस्था या चॅप्टरमध्ये बघितलेले आहेत बघा. आता जठर. आता जठरासाठी काय काय पॉईंट आहेत. जठरचा आकार इंग्रजी अक्षर कसा असतो, जे प्रमाणे असतो, जे प्रमाणे. आता जठर मी डायग्राम मध्ये एकदा दाखवतो तुम्हाला. तर जठर जर बघितलं या ठिकाणी बघा, जठर बरोबर असं याप्रमाणे, म्हणजे जवळपास जे अक्षरासारखं असतं बघा, ते जे जे इंग्रजी अक्षर तयार झालेला असतो त्यामुळे त्याला तसं म्हटलेलं आहे, जे अक्षरासारखा असतो. आता पुढचा पॉईंट जर बघितला आपण जठरासाठी, एक एक पॉईंट बघूयात. आता जठर हे शरीराच्या कोणत्या बाजूला वसलेले असते, तर डाव्या बाजूला वसलेले असते जठर. आता जठरामध्ये जठर ग्रंथी पाहिली होती आपण, ग्रंथी संस्थेमध्ये झालेला पॉईंट हा आठवत असेल सगळ्यांना बघा, मी रिपीट करतो तरी पण एकदा. जठर ग्रंथीमध्ये जठर रस असतो आणि त्या जठर रसामध्ये काय काय घटक असतात, HCl, म्युकस आणि अजून एक घटक असतो पेप्सिन किंवा रेनिन, हे घटक असतात बघा. हे सगळे पॉईंट आपण ग्रंथी संस्था या चॅप्टर मध्ये बघितले होते. बरं, जठराचं कार्य जर बघितलं आपण, जठर ग्रंथींचं कार्य आपण काय सांगितलं होतं, म्हणजे प्रत्येकाचं कार्य लिहून दिलं होतं आपण त्या ठिकाणी. म्हणजेच काय, जठर रसाचं कार्य जठर रसामध्ये 3 घटक असतात सांगितलं. HCl असतो सांगितलं, HCl चे 2 कार्य सांगितले होते. म्युकसचं कार्य सांगितलं होतं, पेप्सिन किंवा रेनिनचं कार्य सुद्धा सांगितलं होतं. जे नवीन असेल ते PDF मध्ये नंतर तुम्ही चेक करू शकता बघा, हे पॉईंट आपल्या आधी झालेले आहेत. पुढचा पॉईंट, आपण ज्यावेळेस जेवण करतो त्यावेळेस अन्न जठरामध्ये जातं आणि ते जठरामध्ये गेल्यानंतर ते किती वेळ राहतं त्या ठिकाणी, 4 ते 5 तास जठरामध्ये साठवलं जातं बघा, 4 ते 5 तास. आता आपण अन्न बारीक बारीक म्हणजे मुखामध्ये असताना दात काय करतात, आपण दाताद्वारे काय करतोय, आपण अन्नाचे बारीक बारीक असे कण करतोय. आता ते कण आपण बारीक केल्यानंतर ते जठरामध्ये गेले आणि जठरामध्ये गेल्यानंतर सुद्धा जठर परत अजून काय करते, बघा लक्ष इकडे, जठर या टॉपिक पर्यंत आलो होतो आपण. आता जठरासाठी बघा, जठरामध्ये HCl असं सांगितलं होतं. तर जठर ग्रंथीच्या इथं आपण त्याचं कार्य सगळी सांगितली होती. HCl चं कार्य काय सांगितलं होतं आपण, तर अन्नाचा pH हा काय करायचा, 7 पेक्षा कमी करायचा असतो. आणि दुसरं अजून एक कार्य सांगितलं होतं, सूक्ष्म जीव जंतूंचा नाश करणे, हे एक कार्य सांगितलं होतं बघा. असे एकूण 2 कार्य आपण त्यावेळेस सांगितले होते HCl चं. जठरामध्ये अन्न किती काळ राहते, तर 4 ते 5 तास अन्न त्या ठिकाणी राहते. आणि त्याचं महत्वाचं कार्य, जठराचं अजून एक महत्वाचं कार्य जर म्हटलं तर अन्नाचं एकदम बारीक बारीक असं म्हणजे कण करणे, म्हणजे एकदम मिक्सर मधून काढल्यानंतर जशी पावडर तयार होते त्याप्रमाणे पावडर तयार करणे किंवा मिक्सर व ग्राइंडर प्रमाणे काम करणे, हे कोणाचं कार्य आहे, जठराचं कार्य आहे. आता पुढचा पॉईंट बघा, एक मिनिट थांबा. बरं बघा, चेक करा. पित्तरस हे ऍक्च्युली या ठिकाणी यायला पाहिजे होतं, लहान आतड्यामधला पार्ट येतो पित्तरस आणि स्वादुपिंडाचे कार्य. तर पुढचा पॉईंट बघा, लहान आतडे. लहान आतड्याची लांबी जवळपास 5 ते 7 मीटरच्या आसपास असते. मी आता हा जो पॉईंट घेतलेला आहे हा 8वीच्या का 7वी किंवा 8वीच्या विज्ञानाच्या पुस्तकातून आहे तसा आकडा घेतलेला आहे. लहान आतड्याची लांबी 7 मीटर एवढी सांगितलेली विज्ञानाच्या पुस्तकात बघा. पण इन जनरल तुम्ही बाकीच्या पुस्तकात जर बघितलं 5 मीटर 6 मीटरच्या आसपास अशी सांगितलेली असते बघा. 5 मीटर तुम्ही ॲव्हरेज पकडून चाला, जास्तीत जास्त ती 7 मीटर पर्यंत असते. लहान आतड्याची लांबी 7 मीटर. तर पुढचा पॉईंट, लहान आतडे पचन संस्थेमधील सर्वात मोठा किंवा सर्वात लांब भाग आहे बघा. आता तुम्ही पचन संस्थेची पूर्ण जर आपण मार्ग जर पाहिला, मुख, अन्ननलिका, जठर, लहान आतडे, मोठे आतडे, याच्यामधील सर्वात लांब भाग कोणता आहे असं जर बघितलं आपण, त्याचं उत्तर काय भेटेल आपल्याला, तर लहान आतडे हा सर्वात लांब भाग आहे. हा महत्वाचा पॉईंट आहे. पुढचा पॉईंट, अन्नाचे पचन लहान आतड्यातच होते. सिंपल प्रश्न विचारला जाऊ शकतो, अन्नाचं पचन कुठे होतं, तर लहान आतड्यामध्येच होतं बघा. पण पचन होण्याआधी 2 क्रिया होणे गरजेचं असतं.
म्हणजे दोन क्रिया कोणत्या कोणत्या असतात बघा. अन्नाचा पीएच आम्लारी करणे. आता पीएच मी फर्स्ट लेक्चरमध्येच पॉईंट सांगितलं होतं आपण की शून्य ते किती असतो तो टोटल 14 असतो. याच्यामध्ये 7ला काय म्हणणार आपण न्यूट्रल असं म्हणतो. न्यूट्रल असणार 7ला. शून्य म्हणजे काय म्हणणार आपण की शून्य म्हणजे 7च्या जर कमी असेल तर त्याला काय म्हणतो आपण ऍसिड आणि ऍसिड किंवा त्याला आम्ल असं म्हणतो आपण. आणि 7 पेक्षा जास्त असेल म्हणजे 7 ते 14 असेल तर त्याला काय म्हणणार आपण बेस असं म्हणतो किंवा आम्लारी असं म्हणतो बघा. आता या ठिकाणी अन्नाचा पीएच आम्लारी होतो. बघा परत एकदा रिपीट करतो. अन्नाचं पचन होण्याच्या अगोदर 2 क्रिया होणं गरजेचं असतं. त्यातली पहिली क्रिया सांगितली आपण अन्नाचा पीएच आम्लारी करणे. म्हणजे अन्नाचं पीएच किती करायचं 7 पेक्षा जास्त करायचं आहे. आणि तो जास्त करण्यासाठी कोण कारणीभूत असतं तर पित्तरस कारणीभूत असतो बघा पित्तरस. आता हे पॉईंट आपण लास्ट लेक्चरमध्ये पाहिले होते. पित्तरस कुठे तयार होतो यकृतात आणि तो कुठे आणून सोडला जातो लहान आतड्यामध्ये व लहान आतड्यात स्रवला जातो. तोच पॉईंट दिलेला इथं. पित्तरस यकृतात तयार होतो व लहान आतड्यामध्ये स्रवला जातो आणि याच पित्तरसामुळे अन्नाचा पीएच आम्लारी होतो. आता पॉईंट तोच सांगितला आपण. पुढचा पॉईंट जटिल अन्नाचे रूपांतर साध्या स्वरूपात करणे. बघा अन्नाचं पचन होण्यासाठी 2 कार्य महत्वाची आहेत. पहिलं कार्य अन्नाचं पीएच आम्लारी करणे आणि दुसरं कार्य अन्नाचे साधे स्वरूप तयार करणे. साधे स्वरूप म्हणजे अन्नाचं साधं स्वरूप जोपर्यंत तयार होत नाहीये तोपर्यंत अन्नाचं पचन होत नसतं बघा. आता साधं स्वरूप याचा अर्थ काय होतो म्हणजे मेद प्रथिने कर्बोदके आपण ह्या गोष्टी खातो आणि आपण त्या गोष्टी आहेत अशा पचवू शकत नाही कारण की ते जटिल अन्न असं त्याला म्हणतो आपण आणि त्याचं आपल्याला साधं स्वरूप तयार करायचं असतं. आपण मागाशी सांगितलं मेदाचं साधं स्वरूप काय मेदाचं मेदाम्ल कर्बोदकांचं ग्लुकोज आणि सर्वात शेवटी प्रथिनांचं अमायनो ऍसिड हे साधे स्वरूप आहे. आता हे साधे स्वरूप तयार करण्यासाठी कोणती ग्रंथी कार्य करते स्वादुपिंड ग्रंथी कार्य करत असते. स्वादुपिंड ग्रंथी स्वादुपिंड ग्रंथीतून काय बाहेर पडत असतं स्वादुपिंड रस आणि त्या स्वादुपिंड रसामुळेच काय होत असतं अन्नाचे साधे स्वरूप होत असते. बरं ते सगळेचे सगळे पॉईंट आपण स्वादुपिंड या ग्रंथीमध्ये पॉईंट पाहिले होते बघा. आता पुढचा पॉईंट मोठे आतडे. मोठ्या आतड्याची लांबी किती असते तर 1.5 मीटर एवढी लांबी असते बघा. मोठ्या आतड्याची लांबी 1.5 मीटर. तर पुढचा पॉईंट लहान आतड्यामध्ये अन्नाचे पचन झाल्यानंतर जो उरलेला चौथा जो असतो तो चौथा कुठे पाठवला जातो मोठ्या आतड्यामध्ये पाठवला जातो. लहान आतड्यामध्ये जो राहिलेला चौथा असतो तो कुठे पाठवणार आपण पुढे मोठ्या आतड्यामध्ये पाठवला जातो. आता महत्वाचे 1 लाइनर पॉईंट आहेत पुढे काय बघा. पूर्ण पचन संस्थेची जर लांबी बघितली आपण म्हणजे मुखापासून मुख अन्ननलिका जठर लहान आतडे मोठे आतडे या सगळ्याची लांबी जर बघितली आपण तर ती 30 फूट किंवा 9 मीटर एवढी भरती बघा. 30 फूट किंवा 9 मीटरच्या आसपास भरती. पुढचा पॉईंट कावीळ हा यकृताला होणारा रोग आहे आणि ते कावीळ म्हणजे एक्झॅक्ट काय होत असतं तर पित्तरस कुठे तयार होतो यकृतामध्ये तयार होतो आणि त्याच पित्तरसाचं प्रमाण जर जास्त झालं शरीरामध्ये की त्यावेळेस आपण त्याला काय म्हणतो कावीळ झालं कावीळ झाली असं म्हणतो बघा. पुढचा पॉईंट म्हणजे सिंपल प्रश्न बनू शकतो की कावीळ हा कोणत्या अवयवाला होणारा रोग आहे तर यकृताला होणारा रोग आहे. तर पुढचा पॉईंट डायरिया आणि अजून एक पॉईंट आहे बद्धकोष्ठता किंवा कॉन्स्टिपेशन हे 2 महत्वाचे रोग. आता डायरिया आणि बद्धकोष्ठता हे कोणत्या अवयवाला होणारे रोग आहेत तर मोठ्या आतड्याला होणारे रोग आहेत बघा. मोठ्या आतड्याला सहसा डायरिया जर बघितलं आपण लहान आतडे पण असू शकतं मोठे पण असू शकतं पण जनरली जर बघितलं आपण मोठ्या आतड्याला होणारा रोग आहे. आता याच्यामध्ये काय होतं बघा डायरिया म्हणजेच त्याला मराठीत काय म्हणणार आपण जुलाब झाले असं म्हणतो. आता डायरिया म्हणजे काय सिक्वेन्स पहिलं समजून घ्या त्याच्यानंतर मी हे 2 रोगांचं स्पष्टीकरण सांगतो. अन्नाचं पचन कुठे झालं लहान आतड्यामध्ये आणि उरलेला चौथा कुठे पाठवला मोठ्या आतड्यामध्ये. उरलेला चौथा कुठे मोठ्या आतड्यामध्ये. आता मोठ्या आतड्यामध्ये चौथा गेला. चौथा गेल्यानंतर त्या चौथ्यामध्ये पाणी सुद्धा असणार आहे. मग आता जे जास्त पाणी जे आहे ते जास्त पाणी शोषून घेण्याचं कार्य कोण करतं मोठ्या आतडे कार्य करत असतं आणि पाणी जर ते शोषून घेतलं नाही तर त्यालाच काय म्हणतो आपण डायरिया किंवा जुलाब झाले असं म्हणतो. आणि याच्या एक्झॅक्ट अपोजिट जर घटना घडली त्या मोठ्या आतड्यांनी काय केलं जास्त प्रमाणात जर पाणी शोषून जर घेतलं तर त्यावेळेस त्याला काय म्हणतो आपण बद्धकोष्ठता किंवा कॉन्स्टिपेशन असं त्याला म्हणतो बघा आपण. बद्धकोष्ठता हा रोग होतो. पुढचं पॉईंट मोठ्या आतड्यामध्ये
प्रमाणापेक्षा जास्त पाणी शोषले जाते. बरं तेवढाच पॉईंट सांगितलं होतं इथं. बरं आत्ता पचन संस्थेमध्ये जे मी पॉईंट सांगितले ते सगळेचे सगळे पॉईंट मी परत एकदा डायग्राममध्ये या बघून सगळे रिपीट करतो. बघा ज्यांच्या आजूबाजूला गोंधळ असेल त्यांनी माईक चालू. बघा इथून पुढचा 5 मिनिटाचा पार्ट आहे फक्त हा. फक्त समजण्यासाठी पार्ट आहे, एक्झामच्या दृष्टिकोनातून काय महत्त्वाचं नाही एवढं. आता बघा इथं लिव्हर किंवा यकृत सांगितलं या ठिकाणी पॉईंट आपण लिव्हर किंवा यकृत. आपण सगळ्या ग्रंथी संस्थेच्या वेळेस पण पॉईंट सांगितलेलं आहे आणि आजच्या लेक्चरमध्ये पण पॉईंट सांगितलं आहे की पित्तरस कुठे तयार होतो यकृतामध्ये. तो कुठे साठवला जातो पित्ताशय. पित्ताशय किंवा गॅल ब्लॅडर असं म्हणतो बघा आपण. गॅल ब्लॅडर पित्ताशयामध्ये साठवला जातो आणि तो कुठे आणून सोडला जातो पित्तरस लहान आतड्यामध्ये. आता या ठिकाणी तुम्हाला ग्रीन कलरमध्ये एक नलिका बरोबर लहान आतड्यामध्ये पडताना दिसत असेल. परत एकदा रिपीट करतो. पित्तरस यकृतामध्ये तयार होतो. यकृतामध्ये तो कुठे साठवला जातो पित्ताशयामध्ये साठवला जातो या ग्रीन कलरच्या पार्टमध्ये. आणि ज्यावेळेस आपण जेवण करणार आहे ते अन्न ज्यावेळेस लहान आतड्यात पोचेल त्यावेळेस ते लहान आतड्यामध्ये पित्तरस स्रवला जातो. दुसरा पॉईंट आपण अजून एक सांगितला की स्वादुरस किंवा स्वादुपिंड रस हा कुठे तयार होतो स्वादुपिंडात किंवा पॅनक्रियाज या ठिकाणी तयार होतो आणि तो पण कुठे आणून सोडला जातो लहान आतड्यामध्ये. आता या ठिकाणी बघा एकच नलिका आहे, त्या नलिकेद्वारे तो लहान आतड्यामध्ये सोडलेला आहे. बघा काय काय पॉईंट सांगितले. पित्तरस बघा शेवटचा पार्ट आहे हा. यकृतामध्ये पित्तरस तयार होतो, स्वादुपिंडामध्ये स्वादुरस तयार होतो आणि हे दोन्ही रस कुठे आणून सोडले जातात लहान आतड्यामध्ये सोडले जातात. बस एवढंच पॉईंट आपल्याला या डायग्राम मध्ये लक्षात ठेवायचं आहे. पुढचे एक डायग्राम आहे, हे फक्त माहिती म्हणून सांगतो. या ठिकाणी आपण किडनीचा अभ्यास केला होता. किडनीच्या अभ्यासाच्या वेळेस आपण काय सांगितलं होतं किडनी स्टोन होतात असं सांगितलं होतं. किडनी स्टोन कुठे होतात मग किडनीमध्येच होतात. त्याचप्रमाणे अजून एक स्टोन असतो, तो स्टोन म्हणजेच काय गॅल स्टोन म्हणतो आपण त्याला. गॅल स्टोन किंवा पित्ताचा खडा आपण त्याला मराठीत म्हणतो, पित्ताचा खडा. आता इथं अजून एक प्रश्न बनू शकतो की पित्ताचा खडा कुठे तयार होतो. तुम्ही या ठिकाणी डायग्राम बघू शकता. परत या डायग्राम मध्ये काय दाखवलेले लिव्हर म्हणजेच काय यकृत दाखवलेले. या ठिकाणी हा ग्रीन कलरचा पार्ट म्हणजेच काय या ठिकाणी पित्ताशय. पित्तरसाचं प्रमाण जर अति वाढलं तर पित्तरसाचं प्रमाण वाढल्यानंतर त्या पित्ताचे खडे तयार होतात. बघा या ठिकाणी त्या खड्यालाच काय म्हणतो आपण पित्ताचा खडा किंवा मराठी इंग्लिशमध्ये त्याला काय म्हणणार आहे आपण गॅल स्टोन असं म्हणतो. आणि ते या नलिकामध्ये अडकून बसतात आणि अडकून जर चुकून बसले या ठिकाणी जसं डायग्राम मध्ये दाखवलेलं आहे त्याप्रमाणे जर दिसले म्हणजे अडकून जर बसले तर या ठिकाणी पित्तरस या ठिकाणी येत नाही, स्वादुपिंडरस पण या ठिकाणी येऊ शकत नाही. त्यामुळे आपल्याला अन्न पचनाचा त्रास होऊ शकतो. बघा आता याच्यावरती उपचार काय करावा लागतो, तो ऑपरेशन करून या ठिकाणी हे खडे काढले जातात. तर माहितीसाठी पार्ट होता. एक्झामच्या दृष्टिकोनातून एकच प्रश्न बनू शकतो की पित्ताचे खडे कुठे तयार होतात तर पित्ताशयात किंवा जी काही नलिका असते यकृतापासून लहान आतड्यापर्यंतची त्या नलिकेत तयार होतात. एवढा पॉईंट फक्त इथं विचारू शकतात. किंवा अजून एक प्रश्न काय बनू शकतो, पित्ताचे खडे कशाने बनलेले असतात तर पित्तरसापासूनच बनलेले असतात. हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. बघा ठीक आहे, आपला पॉईंट आजचा क्लिअर झालेला आहे. कोणाला प्रश्न असतील ते विचारू शकता, नाहीतर आपण गणित सुरू करूयात लगेच.